गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमस्कार. श्री गुरुदेव दत्त, श्री गणेश दत्त गुरुभ्य नमः. श्वासे श्वासे श्री दत्त नाम. सर्वप्रथम स्वर्गीय मातापित्यांना वंदन करते. इंदोर स्थित माझे गुरुवर्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या पायाशी लीन होते. मी गुरुश्री प्रिया मलवणकर, आध्यात्मिक एवं ज्योतिष लेखिका असून आत्तापर्यंत माझी 24 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. ही ज्योतिष, वास्तू, अध्यात्म, उपासना या विषयांवर आधारित आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की मी दत्त साहित्यिक आणि दत्त प्रवचनकार असून संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर, भारतभरात प्रामुख्याने दत्त महाराज आणि हिंदू देवदेवतांवर विविध निशुल्क प्रवचन करत असते. प्रवचनकार म्हणून कोणतेही मानधन, येण्या जाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च मी स्वीकारत नाही. आणि सद्गुरू अण्णा महाराज दत्त प्रबोधिनी या संस्थेची मी 2022ला स्थापना केली असून या संस्थेच्या अंतर्गत गुरूंना स्मरण करून मी दत्ताची प्रवचनं करत असते. तर आत्ताच गुरुपौर्णिमेला म्हणजे 10 जुलै 2025ला मी श्री अत्रेय ज्योतिष वास्तू अध्यात्म संस्था नावाची ज्योतिष संस्था स्थापन केली असून आत्ता माझी 24 पुस्तकं पूर्ण झालेली आहेत आणि 25वे पुस्तक 2025-2026च्या प्रारंभाला प्रकाशित होणार आहे. त्यामुळे पुस्तकांची 25वी म्हणजे रौप्य महोत्सव आनंदाने साजरा करण्यासाठी आणि दानाचा संकल्प करून मी महाराष्ट्रात एकंदरीत ज्योतिष आणि वास्तू या विषयांवरची 8 निशुल्क अधिवेशने महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये आयोजित करणार आहे. या अधिवेशनांमध्ये कोणतेही शुल्क कोणत्याही सहभागी ज्योतिर्विदाकडून घेतले जाणार नाही. प्रत्येकाला सकाळचा चहा नाश्ता, दुपारचे भोजन, संध्याकाळचा नाश्ता आणि आध्यात्मिक भेटवस्तू, सहभाग प्रमाणपत्र, मेडल किंवा ट्रॉफी हे सगळं दिलं जाईल. या अधिवेशनांमध्ये अभ्यासू आणि विविध विषयांवर पगडा असणाऱ्या ज्योतिषी तसंच वास्तुतज्ञांशी आणि उपासना मार्गातल्या आध्यात्मिक व्यक्तींची उत्तम मार्गदर्शक भाषणे किंवा व्याख्याने होतील, ज्याचा ज्योतिर्विदांना, वास्तुतज्ञांना आपल्या व्यवसायासाठी लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी उत्तम उपयोग होणार आहे.
यामध्ये 23 नोव्हेंबर 2025 पासून अधिवेशनाला सुरुवात होईल। 23 नोव्हेंबर 2025ला औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरला कैलासवासी यशवंत मग्गीरवार सर जे ज्येष्ठ वास्तुतज्ञ होते आणि एप्रिल 2025ला त्यांचं नुकतंच निधन झालं, त्यांच्या स्मरणार्थ पहिले निशुल्क वास्तू अधिवेशन संभाजीनगरला संपन्न होणार आहे। तर दुसरे 21 डिसेंबर 2025ला सांगलीला आयोजित करण्यात आलेले आहेत। साधारणपणे मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात जो रविवार येईल त्या रविवारी पुण्यामध्ये महिला तसंच युवा ज्योतिर्विदांचा स्नेह मेळावा आणि अधिवेशन भरविण्याचा मानस आहे। त्याचबरोबर पुढे जाऊन नाशिक, पंढरपूर, आळंदी, सोलापूर, त्याच्यानंतर पुण्याला सर्वसाधारण ज्योतिष अधिवेशन अशी वेगवेगळ्या ठिकाणी 8 अधिवेशनं मी आयोजित करणार आहे आणि ती अत्यंत चांगल्या प्रकारे संपन्न होतील हा मला विश्वास आहे। कारण दत्त महाराजांचा मला आशीर्वाद आहे, तसंच माझे सद्गुरू अण्णा महाराज यांचं संरक्षण कवच मला प्राप्त आहे आणि माझ्या स्वर्गीय आईवडिलांचा विशेष आशीर्वाद नेहमीच माझ्याबरोबर असतो। त्यामुळे मला सगळी अधिवेशन उत्तम प्रकारे संपन्न होतील आणि सगळ्या भारतभरातल्या ज्योतिर्विदांचा त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग असेल हा मला विश्वास आहे। आजचा व्हिडिओ आहे तो फक्त 23 नोव्हेंबर 2025ला कैलासवासी यशवंत मग्गीरवार सर जे ज्येष्ठ वास्तुतज्ञ होते त्यांच्या स्मरणार्थ मी जालना रोड छत्रपती संभाजीनगरला जे सिल्वर इन हॉटेल आहे त्याच्या बकवेट हॉलमध्ये 1 दिवसाचं निशुल्क वास्तुशास्त्राचं अधिवेशन आयोजित केलेलं आहे। या अधिवेशनाविषयीची माहिती आणि त्याच्यामधले जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुमच्या समोर मी ठेवणार आहे। आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे की यशवंत मग्गीरवार सर हे फार मोठे वास्तुतज्ञ होते। भारत आणि भारताबाहेरील जगभरात त्यांचं नाव होतं। वास्तुशास्त्रावर संशोधन, लेखन आणि अध्यापन, वास्तुशास्त्राचे अनेक विद्यार्थी त्यांनी निर्माण केले। निस्वार्थी वृत्तीचे होते, दानधर्म करणारे होते, पैशाची अभिलाषा न करता वास्तुशास्त्राच्या प्रसारार्थ अख्खं आयुष्य त्यांनी आपलं वेचलेलं होतं। गेल्या एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे 2025च्या एप्रिल महिन्यामध्ये त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं। छत्रपती संभाजीनगर येथेच काही दिवस ते पार्किन्सन नावाच्या व्याधीने आजारी होते आणि त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एक शोककळा पसरलेली की आमचे आधारस्तंभ गेले, आमचे वास्तुशास्त्राचे मार्गदर्शक गेले। त्यांनी उत्तम वास्तुशास्त्राचे ग्रंथ लिहिलेले, अनेकांनी त्या ग्रंथातली माहिती त्यांना न विचारता घेऊन स्वतःची पुस्तकंही तयार केली। असेही अनेक लोक त्यांना माहिती होते पण कधीच त्यांनी कशावरही आक्षेप घेतला नाही। महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशवंत मग्गीरवार सर अतिशय समाजशील होते। ते सरकारी अधिकारी होते आणि त्याच्यातून जी पेन्शन रिटायर झाल्यानंतर त्यांना मिळत असे त्याच्यावर ते उपजीविका करायचे आणि वास्तुशास्त्रातूनही बरंच त्यांना उत्पन्न होतं। लोक त्यांना खूप पैसे आणून द्यायचे पण ते सगळे पैसे ते गरजूंना वाटायचे। ते ज्या वेळेला शेवटच्या काळामध्ये अंथरुणावर होते त्यावेळेला एक त्यांचा गरजू विद्यार्थी त्याला आजारपणासाठी पैशाची गरज होती, त्याला मागे पुढे न बघता बँकेतून उचलून 9 लाख रुपये त्यांनी दिले होते। अशा पद्धतीने खूप गरजू लोकांना, आपल्या विद्यार्थ्यांना
गोरगरिबांना मदत करायचे, दान धर्म ते खूप करायचे. आणि ते गेल्यानंतर मला समजलं की हे यशवंत मग्गीरवार सर अतिशय मोठे दत्तभक्त होते, दत्तावतार स्वामी समर्थांचे मोठे भक्त होते. आणि त्यांनी जे गुरु केलेले ते दत्त संप्रदायिक होते. काय झालं की 24 पुस्तकं ज्या वेळेला माझी झाली त्यावेळेला मी असा विचार केला की ज्योतिषशास्त्राने वास्तुशास्त्राने मला खूप पैसे दिलेले आहेत आणि ह्या पैशांवर माझा अधिकार नाही, कारण हे दैवीशास्त्र आहे. जर हे पैसे मी सगळे मालच ठेवले तर माझ्या 7 पिढ्यांना त्याचा दोष लागेल. हा दोष लागता कामा नये. आणि माझे गुरु अण्णा महाराज नेहमी सांगतात तुम्ही दान धर्म करा, अन्नदान करा. त्यामुळे ज्योतिषशास्त्राचं वास्तुशास्त्राचं आपण काही देणं लागतो याची जाण ठेवून मी असं ठरवलं की ह्या महाराष्ट्रामध्ये आपण 8 हा आकडा शनिदेवांचा आहे, निशुल्क ज्योतिष वास्तूची अधिवेशनं आयोजित करूया. ह्यामध्ये कुठलंही शुल्क कुठल्याही सहभागी ज्योतिर्विदाकडून घ्यायचं नाही. उलट जेवढं देता येईल तेवढं ज्ञान, तेवढे भेट त्याला आपण द्यायची. असा विचार केल्यानंतर मी देवीच्या सानिध्यात माझ्या मैत्रिणीकडे बसलेले असताना मला असं वाटलं की आपण छत्रपती संभाजीनगरला वास्तूचं अधिवेशन आयोजित करू आणि ते यशवंत मग्गीरवार सरांच्या स्मरणार्थ करूया. त्याने वास्तुशास्त्रासाठी जे योगदान दिलेलं आहे त्याचं कुठेतरी आपण पोचपावती देणं आवश्यक आहे. म्हणून त्यांचे जे ज्येष्ठ चिरंजीव आहेत, इंजिनियर आहेत, फॉरेन रिटर्न आहेत आणि ते देखील मोठे वास्तुतज्ञ आहेत, अविनाश मग्गीरवारांना मी फोन केला आणि त्यांना सांगितलं की असं यशवंत मग्गीरवार सरांच्या स्मरणार्थ मला निशुल्क वास्तूचं 1 दिवसाचं छत्रपती संभाजीनगरला अधिवेशन ठेवायचं आहे. तर हा फोन तुम्ही मला काही आर्थिक मदत करावी यासाठी नसून तुमच्या परवानगीसाठी आहे, कारण ते तुमचे कैलासवासी वडील आहेत. अविनाश मग्गीरवार म्हणाले की तुम्हाला आमची पूर्ण परवानगी आहे, तुम्ही करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्हाला जे जे काही सहकार्य लागेल ते आम्ही सगळं करू. आणि अशा पद्धतीने हे वास्तूवरचं संमेलन करण्याचं मी योजिलं. तुम्हाला मी महत्त्वाची गोष्ट सांगते पहिली की आपल्या भारतामध्ये आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये वास्तुशास्त्रावर अतिशय चांगली अशी अधिवेशनं किंवा संमेलनं झाल्याचं मी तरी गेल्या 10-12 वर्षात बघितलेलं नाही. काही लोकांनी प्रयत्न केलेला होता असे कार्यक्रम घेण्याचा आणि त्यात त्याने यशही मिळालं, परंतु गेल्या 4-5 वर्षात तर चांगल्या पद्धतीने वास्तू संमेलन जी वास्तुशास्त्रज्ञांना मार्गदर्शक करतील, त्यांना काही ज्ञान देतील, ते काही ज्ञानाची शिदोरी बरोबर घेऊन जातील, अभ्यासू वक्त्यांची मांदियाळी असेल असं दिसण्यात आलं नाही. त्याच्यामुळे मी चांगला वास्तुशास्त्राचा विषय घेऊन याच्यावर सगळा कार्यक्रम रचून तो छत्रपती संभाजीनगर येथे 23 नोव्हेंबर 2025ला यशवंत मग्गीरवार सरांच्या आशीर्वादाने छानपैकी संपन्न होईल ही मला खात्री आहे. हल्लीच्या कालावधीमध्ये असं बघण्यात आलेलं आहे की कोणाच्या वकूळ म्हणजे लायकी, ज्योतिषशास्त्राचं शिक्षण, अनुभव, त्याच्यानंतर ज्योतिषशास्त्रातलं त्याचं ज्ञानाची खोली, त्याची विद्वत्ता हे काहीही न बघता वक्ता म्हणून उभं करणं, प्रमुख पाहुण्यांमध्ये वर्णी लावणं, अशा पद्धतीचे प्रकार वाढत चाललेले आहेत. सगळेच असं करत नाहीत, पण बरेचसे लोक असं करू लागलेले आहेत. नवरा बायकोला पुढे करतो, बायको नवऱ्याला पुढे करते, आपल्या मुलांना पुढे केलं जातं. जसं राजकारणात आणि तुमच्या सिने किंवा नाट्य क्षेत्रात आतापर्यंत होत होतं तसं आता ज्योतिषशास्त्रातही सुरू झालेलं आहे. प्रमुख पाहुणे जे बसतात त्यांना त्या विषयातला गंध तरी हवा. एकेकांचे बायोडेटा मी काही अधिवेशनांमध्ये बघितलेले आहेत. ते डॉक्टर्स, इंजिनियर, आर्किटेक्ट, शिक्षणतज्ञ, त्याच्यानंतर तुमचं इंटेरियर डेकोरेटर, CA, वकील, आणखीन कुठल्या प्रोफेशनचं बायोडेटा जास्ती आहे आणि एखादा कुठला तरी ज्योतिषशास्त्राशी संलग्न विषय
त्यांनी शिकलेलं डावजिंग किंवा तुमचं लाल गीता किंवा तुमचं रमलशास्त्र किंवा तुमचं टॅरो, म्हणजे मी अशी नावं आत्ता तोंडावर येते म्हणून घेतोय, असे तत्सम संलग्न विषय कुठलं तरी मुद्राशास्त्र किंवा आणखीन काही अंगलक्षणशास्त्र, अशा पद्धतीने होरा मॅपिंग एखादा विषय शिकलेले असतात, अंकज्योतिष, मोबाईल न्यूमरॉलॉजी, आणखीन अशा प्रकारे संलग्न कुठला तरी एखादा विषय शिकलेले असतात. आणि ही मंडळी उद्घाटक असतात, ही मंडळी अध्यक्ष असतात, ही मंडळी आणखीन काय असतात. अशा मोठ्या मोठ्या पदांवर ज्योतिषशास्त्रातल्या ह्यांना बसवलं जातं. परंतु जर का आता लाल किताबचं संमेलन असेल तर लाल किताबचं काहीतरी गंध त्या माणसाला हवं की नको. तो गंध काहीही नाही, लाल किताब शिकलेला पण नाही आणि काहीच त्याला लाल किताबचं म्हणणार नाही, आणि तो त्या अधिवेशनात प्रमुख होणार. अशा पद्धतीने हे वाढीच लागल्यामुळे आणि काय झालेलं आहे की देणग्या लागतात कार्यक्रम करण्यासाठी. ज्योतिषशास्त्रातल्या देणग्या दिल्या पाहिजेत. मी प्रत्येक अधिवेशनाला मदत करत असते, यथाशक्ती, यथामती, यथाबुद्धी, यथाकृती. पण ती मदत करत असताना मी सांगते की हे मी अन्नदान म्हणून करते, तर हे पैसे जेवणासाठी वापरा. पण तुम्हाला रक्कम द्यायला पण मर्यादा आहेत की नाही. 1-1 लाख रुपये देणारेही व्यक्ती इथे निर्माण झाले. 1-1 लाख, 60,000, 70,000, 50,000 अशा व्यक्ती देऊ लागल्यामुळे काय झालं, ज्या व्यक्ती पैसेच देत आहेत त्यांच्याकडे विद्वत्ता, ज्ञान आणि ज्योतिषशास्त्राच्या डिग्र्या नाही आहेत, कमी आहेत, अल्प आहेत. अशी माणसं प्रमुख पाहुण्यांच्या पदावर बसू लागली आणि विद्वान लोकांना आत्मग्लानी येऊ लागली. जर खरोखरच ज्योतिषशास्त्राने अनेक वर्ष काढले जे विद्वान आहेत, फलज्योतिषशास्त्र, कृष्णमूर्तीचे अभ्यासक आहेत, वास्तुशास्त्रज्ञ आहेत, अशा लोकांना प्रमुख पाहुण्यांमध्ये स्थान कमी मिळू लागलं. गडबाजी वाढीला लागलेली आहे. याला बोलवायचं नाही, त्याला बोलवायचं नाही, हा आला तर मी येणार नाही, तो आला तर मी येणार नाही, अमुक अमुक आले तर मी बहिष्कार टाकेन, हीच लोक हवीत. अशा पद्धतीचा विचार वाढीला लागू लागला आहे. तुम्हाच्या आवडीनिवडीवर लोक आता अधिवेशन घेणार का? जे संस्था प्रमुख आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे. जो असं म्हणेल की अमुक अमुक येणार असेल तर मी येणार नाही, तर त्याला नारळ देऊन सांगितलं पाहिजे की बाबा येऊ नको. कारण हे वाढीला लागलं तर उद्या फुटीरता आणि गडबाजी वाढीला लागेल. आणि वेगवेगळे ज्योतिषशास्त्रात आहेतच गट, पण गट वाढीला लागतील आणि संदूप सुंदी माजेल असा मला संशय येऊ लागलेला आहे. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर त्या व्यक्तीला तुम्ही सहन करू शकत नसाल तर तुम्ही ज्योतिषी, अध्यात्म, उपासना, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या संलग्न विषयामध्ये प्रगती करू शकणार नाही. आपला कुठलाही नातेवाईक आहे त्याला काही येत नाही, त्याला कुठल्या तरी पदावर नेऊन बसवण्याचा अट्टहास करू नका. आयोजकांना पण लोक हसतात आणि त्याच्याबरोबर तुम्हालाही लोक हसताय त्याची कृपया जाणीव ठेवा, कृपया याची जाणीव ठेवा. ज्योतिष अधिवेशनांमध्ये आत्ता एंट्री फी ज्याला म्हणतात, सहभाग शुल्क, ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे घेण्याचं. ह्याच्या रकमा वाढलेल्या आहेत. एवढा खरोखर खर्च येतो का? आणि 1-1 लाख आणि 60,000 डोनेशन देण्या इतपत मोठे कार्यक्रम तुमचं होतात का? तुम्हाला मोठमोठ्या हॉटेलमध्ये, मोठ्या हॉलमध्ये जर अधिवेशन आयोजकांना आयोजित करायचे असेल तर तुम्ही खिशातले गाणे पैसे खर्च करत. तुम्हाला एवढे मोठे डोनर्स कशाला लागतात? तुम्हाला लोकांकडनं एवढ्या एंट्री फीज कशाला लागतात? आणि जर लागत असतील तर तुम्ही साधेपणाने करा. माझं सांगलीचं जे अधिवेशन आहे ते खरे मंगल कार्यालय विश्रामबागेत सांगलीला आहे. तिथे अत्यंत सुंदर मंगल कार्यालय, साधा, स्वच्छ, छान हॉल आहे, हवेशीर प्रकाश असलेला. तिथे खरेंचं जेवण उत्तम असतं, उत्तम असतं. 200-250 ते 300 माणसं बसू शकतात. व्यासपीठ मोठं आहे. लोकांना उत्तम जेवण द्यायचं, उत्तम लेक्चर्स मिळाली पाहिजेत, त्यांची उडबस उत्तम झाली पाहिजे, ज्ञान मिळालं पाहिजे. ह्याचा विचार मी माझ्या 8ही अधिवेशनांच्या आखणीच्या वेळेला करणार आहे. उगाच मोठमोठ्या 5 स्टार हॉटेल्समध्ये
मोठमोठ्या हॉलमध्ये, मोठमोठ्या बफेट हॉलमध्ये कार्यक्रम करायचे. तिथे फक्त सत्कार आणि सत्कार. वक्त्यांना 5-5 आणि 2-2 मिनटं बोलायला फक्त दिली जातं. 2 मिनिटात माणूस बोलू शकतो, 5 मिनिटात बोलू शकतो. विषय मांडायलाच 10 मिनिटं लागतात. किमान अर्धा तास प्रत्येक वक्त्याला बोलायला मिळाला पाहिजे. आणि 17 लक्षांना 3 ते 4 वक्त्यांच्या मागे 15 मिनिटं विश्लेषणात्मक भाषण करायला मिळालं पाहिजे. तरच ते अधिवेशन ज्ञानदानाचं होऊ शकेल. वक्त्यांना बोलायलाच मिळत नाही. वक्ते इथे बोलतायत, तिथे सत्कार चालू आहे, कोण काय अजून करतो. परत तुम्ही व्यासपीठाची रचनाच अशी करा की जे प्रमुख पाहुणे असतील त्यांना तुम्ही बोलावलेल्या सन्मानाने ते एका रांगेत बसतील. बसत नसतील तर तुम्ही 15 आणि 16 घेता का आणि जरा मागे का बसवता? एकाचाही चेहरा दिसत नाही आणि चांगली मोठे माणसं मागे बसल्यामुळे अपमानित होतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे जे काही चाललं आहे ह्याला रिशेपिंग म्हणजे पुनर्रचनेची गरज आहे असं मला वाटतं. परत मी तरी महाराष्ट्रातच अधिवेशनं घेणार आहे. आपल्या लोकांमध्ये मी बाहेरच्या राज्यात म्हणजे मी माझ्यापुरतं सांगते अधिवेशनं घेणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिने कलाकार जास्तीत जास्त आणणं, त्याच्यानंतर तुमचं पॉलिटिशियन्स आणणं, ह्याची म्हणजे राजकारणी माणसांना उद्घाटन आणणं, अध्यक्ष आणण्याची मला गरज नाही वाटत. आपल्यामधली चांगली लोक आहेत, हुशार लोक आहेत, विद्वान लोक आहेत, योगदान असलेली लोक आहेत ज्योतिष क्षेत्राला. आपल्या ती जवळची माणसं आहेत ती कधी मोठी होणार? परत मोनोपॉली झालेले हे ठराविक उद्घाटक, ठराविक अध्यक्ष, ठराविक स्वागत अध्यक्ष, तोच माणसांचा गोतावळा. नवीन माणसांना सेकंड फळीला कधी संधी मिळणार? त्यांना कधी प्रमुख पाहुणे व्हायला मिळणार? की कायमच त्यांनी कार्यक्रमाला येऊन झोळी घेऊन बसायचं नसतं. याचा सुद्धा विचार केला पाहिजे. माझ्या सगळ्या अधिवेशनांमध्ये त्या माणसं तो ज्ञानी आहे, विद्वान आहे, अनुभव आहे, आपल्या जवळचे आहेत, या क्षेत्राला त्यांचं योगदान आहे आणि सेकंड फळीच्या निर्मितीच्या मागे मी आहे. चांगले जे संस्था प्रमुख आहेत त्यांना नुसतं वक्ते, नुसतं सत्राध्यक्षापर्यंत न ठेवता उद्घाटन सत्रात स्थान देण्याचं, त्यांना चांगले त्यांचं योगदानामुळे पुरस्कार देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. हे माझं मनोगत मी तुम्हाला सांगितलं. माझ्यापुरतं मी सांगितलं. अत्रेय ज्योतिष, श्री अत्रेय ज्योतिष अध्यात्म वास्तू ही संस्था स्थापन करण्यामागे महत्त्वाचं कारण असं आहे की मला महाराजांची आज्ञा आहे. दत्त महाराजांची आज्ञा असल्यामुळे ही संस्था काढली. याच्यापूर्वी दिव्य दृष्टी नावाची माझी संस्था आहे, पण ती ज्योतिष संस्था मी ॲक्टिवेट एवढी केलेली नव्हती. पण ही ॲक्टिव्हली काम करेल, ही सक्रियतेने काम करेल. अत्रेय या शब्दाचा अर्थ दत्त. अत्री ऋषींना झालेले पुत्र म्हणून दत्तांना अत्रेय असं म्हणतात. आणि अत्रेय हे दत्तांचं अतिशय आवडतं नाव आहे. माझ्या संस्थेचं जे चिन्ह आहे त्या चिन्हावरही दत्त महाराज आहे. दत्त महाराजांचा आशीर्वाद आणि छत्र असलेली ही संस्था आहे. ही संस्था म्हणजे अन्य काही संस्थांसारखी आहे. काही छत्री नव्हे, हवं तेव्हा आत घ्यायचं ज्योतिषांना आणि नको तेव्हा त्यांना बाहेर हकलून लावायचं. तर हे दत्त महाराजांचं छत्र आहे. या छत्राच्या खाली सगळ्या ज्योतिष अभ्यासकांनी, ज्योतिषांच्या विविध अंगांचा अभ्यास करणाऱ्यांनी, वास्तुतज्ञांनी, उपासकांनी, त्याच्यानंतर तुमच्या आध्यात्मिक लोकांनी एकत्र येऊन काम करावं, आपला आत्मसन्मान ठेवावा, लोकांना ज्ञानदान करावं. तुमचाही बहुमान मी वेळोवेळी करीनच. त्यासाठी ही संस्था म्हणजे माझ्या दत्त महाराजांचं छत्र आहे असं समजून या संस्थेला तुम्ही आपलंसं करा. आता 23 नोव्हेंबरला यशवंत मग्गीवार सरांच्या स्मरणार्थ जे वास्तू अधिवेशन होणार आहे ते वास्तू अधिवेशन अतिशय सुंदर प्रकारे संपन्न होईल. मी आधीच सांगितलंय कारण दत्त महाराजांचा आशीर्वाद आहे त्याला. आणि मला हे अचानक सुचलेलं आहे. मी काही मला शिकवलेले यशवंत मग्गीवार सरांनी नव्हतं. मी 3-4 वेळा त्यांना भेटलेले, त्यांचे ग्रंथ वाचलेले. पण शेवटी मी सुद्धा दत्त साधक आहे, तेही दत्त साधक असल्यामुळे महाराजांनी त्यांच्यावर त्यांच्या स्मरणार्थ अधिवेशन घेण्यासाठी मला उद्युक्त केलं. मी महाराजांची आज्ञा समजते. तसंच मग्गीवार कुटुंबियांचे मी आभार मानते की तुम्ही मला
अधिवेशन करायची, सरांच्या नावानी श्रद्धांजली अर्पण करायची संधी दिली त्याबद्दल मगेरवार कुटुंबियांचं पुन्हा एकदा मी आभार मानते. ह्या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने उद्घाटन सत्राची मी माहिती देते. उद्घाटन सत्रात प्रसिद्ध वास्तुतज्ञ ज्यांनी ग्रामीण भागामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे आणि मुख्यतः जिथे जिथे पाणी नाही तिथे पाणी शोधण्याचं काम केलेलं आहे असे ते वास्तुशास्त्राचे शिक्षक आणि ज्योतिषशास्त्राचे शिक्षक आहेत. उत्कृष्ट वक्ते आहेत, ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत असे डॉक्टर प्रसन्न मुळे हे कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत. डॉक्टर प्रसन्न मुळे यांनी लोमेश संहितेचा खूप मोठा अभ्यास केलेला आहे. पिरॅमिडवर त्यांचा अभ्यास आहे आणि पाणी शोधण्यामध्ये हातखंडा आहे. अतिशय लोकप्रिय ज्योतिष शिक्षक असून श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ नावाची संस्था अतिशय उत्तम प्रकारे रत्नागिरीतून ते चालवतात. आत्तापर्यंत ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्राचे शेकडो विद्यार्थी त्यांनी निर्माण केलेले आहेत. प्रसन्न मुळे यांना सामाजिक बांधिलकी आहे. कमी फीमध्ये ते शिकवतात, कमी फीमध्ये ते पत्रिका बघतात आणि कमी फीमध्ये ते वास्तू व्हिजिट करतात. त्यामुळे कार्यक्रमाचे ते निमंत्रक आहेत. दुसरे कार्यक्रमाचे जे उद्घाटक आहेत ते यशवंत मग्गीरवार सरांचे वास्तुशास्त्राचे विद्यार्थी आहेत. वेदमूर्ती मोहन शास्त्री पूर्णपात्रे गुरुजी हे गेली 40 वर्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकांना पत्रिका बघून मार्गदर्शन करतात. पाणी शोधण्याचा हातखंडा आहे, डाउजिंग विषयावर हातखंडा आहे, उत्तम वास्तुतज्ञ आहेत आणि मठाधीश आहेत. 2 देवळे त्यांची, एक 200 वर्षापूर्वीचं श्रीरामाचं स्वयंभू मंदिर आहे आणि 100 वर्षापूर्वीचं गणेशाचं स्वयंभू मंदिर त्यांचं आहे आणि 5 पिढ्यांमध्ये ज्योतिष, अध्यात्म, उपासना आणि पुरोहित्य आहे. दान धर्म करतात. गेल्या वर्षीपासून निशुल्क अधिवेशन, ज्योतिष अधिवेशन घेण्यास सुरुवात केलेली आहे. वर्षातून कमीत कमी 5 ते 6 वेळा शेकडो लोकांना अन्नदान करतात. त्यांना कार्यक्रमाचं सात्विकतेमुळे त्यांच्यातील मी उद्घाटक म्हणून त्यांना नेमलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या खूप जुन्या जाणत्या आणि विद्वान विदुषी असलेल्या ज्यांनी कालिदास विद्यापीठातून अनेक डिग्र्या प्राप्त केलेल्या आहेत, मोठ्यापैकी ज्योतिष शिक्षिका आहेत, वास्तु शिक्षिका आहेत आणि यशवंत मग्गीरवार सरांच्या प्रधान शिष्या डॉक्टर चंद्रकला जोशी यांना कार्यक्रमाचं अध्यक्षपद दिलेलं आहे. याचं कारण सरांच्या शिष्या आहेत, वास्तुशास्त्रावर अभ्यास केलेल्या अगदी सुरुवातीच्या काळात. मला वाटतं पहिल्या त्या महिला ज्योतिषी असतील. आणखीन मग्गीरवार सरांच्या अत्यंत जवळ होत्या त्याही आणि पूर्णपात्रे गुरुजी. त्यामुळे त्यांच्या विद्वत्तेमुळे आणि योग्यतेमुळे त्यांना अध्यक्षपद या कार्यक्रमाचं दिलेलं आहे. त्याच्यानंतर यशवंत मग्गीरवार सरांचे जावई आणि प्रथितयश ज्येष्ठ आणि प्रसिद्ध असे वास्तुशास्त्रज्ञ जे नरेंद्र उमरीकर आहेत, ज्यांचा मंदिरांच्या वास्तुरचनेवर आणि वास्तूमधील एनर्जीवर विशेष अभ्यास आहे, त्यांना या वास्तु संमेलनाचं कार्याध्यक्षपद दिलेलं आहे. तसेच ते प्रमुख वक्तेही आहेत. त्याच्यानंतर आमच्या यशवंत मग्गीरवार सरांचे ज्येष्ठ चिरंजीव ज्येष्ठ वास्तुतज्ञ अविनाश मग्गीरवार सरांना स्वागताध्यक्ष केलेलं आहे. मग्गीरवार कुटुंबियांचे प्रतिनिधी म्हणून सगळ्या आलेल्या माझ्या कार्यक्रमातल्या मान्यवरांचं, ज्योतिर्विदांचं, वास्तुतज्ञांचं ते स्वागत करतील. अतिशय सुस्वभावी आहेत, अनुभवी आहेत, वास्तुशास्त्राचा अत्यंत चांगला अभ्यास आहे आणि अक्कलकोट स्वामी समर्थांचे ते भक्त आहेत. प्रसन्न मुळेही भक्त आहेत. त्याच्यानंतर पुढे डॉक्टर जयश्री बेलसरे, माननीय जयश्री बेलसरे पुणे
या प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उद्घाटन सत्रात उपस्थित राहणार आहेत यशवंत मग्गीरवार सरांच्या त्या अत्यंत लाडक्या होत्या आणि यशवंत मग्गीरवार सरांबरोबर त्यांचे बरेच घनिष्ठ संबंध होते। ॲस्ट्रो वास्तू ज्याला म्हणतात म्हणजे ज्योतिष शास्त्र आणि वास्तुशास्त्र याचा मेळ घालून जो अभ्यास आहे तो त्यांचा चांगला आहे। पत्रिका बघून वास्तू होणार की नाही, वास्तू कधी होईल, वास्तू न होण्याची कारणं, वडिलोपार्जित वास्तू मिळेल का, किंवा तुम्हाला पत्नीकडून वास्तू मिळेल का, सासरून वास्तू मिळेल का, किंवा कोणाकडून तुम्हाला दानात वास्तू मिळेल का, या सगळ्याचं मार्गदर्शन त्या पत्रिका बघून करत असतात। त्याच्यानंतर महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष ज्योतिषशास्त्री विद्वान ज्योतिषी आणि ज्यांच्यामध्ये उत्तम सामाजिक परिपक्वता आणि नेतृत्व गुण आहेत, संघाचे कार्यकर्ते आहेत, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत आणि सगळ्यांना मदत करण्याची ज्यांची भावना असते, माझे मार्गदर्शक आहेत, मला खूप ते मदत करतात, असे आमचे अनिल चांदवडकर सर उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील। अतिशय कमी फी घेऊन ते विद्यार्थ्यांना शिकवतात। महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचा चांगल्या पद्धतीने त्यांनी विकास घडवलेला आहे। त्याच्यानंतर नाशिकमध्ये 2-3 अभ्यास मंडळ त्यांनी स्थापन केलेले आहेत आणि निशुल्क कार्यक्रम ज्योतिषाचे करण्यावर त्यांचा भर असतो, त्याच्यामुळे त्यांना या कार्यक्रमाला पाचारण केलेलं आहे। त्याच्यानंतर अभिजित प्रतिष्ठान या मुंबईच्या प्रसिद्ध ज्योतिष संस्थेचे फाउंडर, अभ्यासू वक्ते आणि ज्यांचा हस्तरेषा, फलज्योतिषशास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती, वास्तुशास्त्र, मुद्राशास्त्र अशा विविध शास्त्रांवर छान अभ्यास आहे, ते छान विषय मांडतात आणि भाग्याचं व्यवस्थापन हा नवा विषय त्यांनी ज्योतिष विद्यार्थ्यांच्या समोर ठेवला। असे माननीय सुनील पुरोहित या कार्यक्रमामध्ये विशेष अतिथी म्हणून उद्घाटन सत्रात उपस्थित असतील। प्रमुख वक्ते म्हणूनही त्यांचा समावेश आहे। त्याच्यानंतर पुण्याच्या अंजली पोद्दार याही विशेष अतिथी म्हणून उद्घाटन सत्रात असतील। गेली अनेक वर्ष ज्योतिषशास्त्री निर्माण करण्याचं काम त्या समर्थ ग्रहवेध ज्योतिष संस्था या संस्थेमार्फत करतायत। पुरोहितांना वेदपाठ शाळेत जाऊन फ्री ज्योतिष शिक्षण देतात। अनेक उपक्रम ज्योतिषाचे निशुल्क राबवतात। ज्योतिषाचे प्रत्यक्ष आणि ऑनलाईन असे अभ्यास वर्ग 3 ते 4 त्या घेतात। चांगले विद्यार्थ्यांनी घडवलेले उत्तम वक्ते आहेत आणि आत्ताच समर्थ ग्रहवेध संस्थेतर्फे त्यांनी वास्तुशास्त्राचे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत। या अभ्यासक्रमांना दिशा देण्यासाठी प्रसिद्ध वास्तुतज्ञ आणि यशवंत मग्गीरवार सरांचे शिष्य सुनील घैसास त्यांना सहाय्य करत आहेत। ॲस्ट्रो वास्तूमध्ये अंजली पोद्दार यांचा हातखंडा आहे। पत्रिका बघून वास्तुविषयक मार्गदर्शन त्या करत असतात। त्याच्यानंतर जिथे आवश्यकता पडेल, ज्यांना त्यांच्या क्लायंटना आवश्यकता पडेल तिथे चांगल्या वास्तुशास्त्रज्ञांशी संपर्क करून त्यांच्या वास्तूमधील पीडा दोष दूर करण्यासाठी ते सहाय्य करत असतात। त्यामुळे त्यांचाही समावेश उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून केलेला आहे। हॉटेल सिल्वर इनचं व्यासपीठ खूप मोठं नाही तरी मी मोठं करायला सांगितलेलं आहे। माझ्यासकट 9 जणच तिथे बसू शकतील। अजूनही खूप हुशार माणसं होती तरी त्यातलीही निवडून मी हा उद्घाटन सत्राचा चमू बांधलेला आणि तुम्ही बघितलं तर प्रत्येकाचं मी काम सांगितलेलं आहे। प्रत्येकाचं वास्तुशास्त्राशी संलग्न काम आहे। कोणाकडूनही उद्घाटन सत्रात बसण्याचे पैसे किंवा देणगी किंवा आणखीन काय मी घेतलेलं नाही। मला अपेक्षाही नाही, ज्यांना घ्यायचं आहे त्यांना घेऊ देत। परंतु अनेकांनी मला सांगितलं बाहेरच्या लोकांनी की आम्ही कार्यक्रमाला येऊ, तुम्हाला देणगी देऊ, आम्हाला पुरस्कार द्या, आम्हाला अमुक द्या। म्हटलं असल्या गोष्टी मी करत नाही, केला नाही, करणार नाही। मला ध्यानाचा आणि त्यागाचा
वसा जपायचा आहे आणि तो तुमच्याकडनं पैसे घेऊन मला आकाशात घेऊन जायचे नाहीत आणि ते नसल्यामुळे निःशुल्क अधिवेशन मी ठेवलेलं आहे. या निःशुल्क अधिवेशनात सकाळीचा चहा नाश्ता, दुपारी भोजन, वेलकम ड्रिंक, संध्याकाळी चहा नाश्ता असं स्वरूप त्याचं असेल आणि ह्याच्यामध्ये 7 लेक्चर्स ठेवलेली आहेत. धनदेवता कुबेराच्या उपासनेवर वास्तूत भरभराट करण्यासाठी काय करावं, कुबेर उपासना कशी करायची याच्यावर मी बोलणार आहे. त्याच्यानंतर डॉक्टर उदय कुलकर्णी आहेत नाशिकचे, ते शापित किंवा बाधित वास्तूवर बोलणाऱ्या वास्तुशास्त्रावर उत्तम अभ्यास असून मंदिरहर सरांचे ते शिष्य आहेत. त्यानंतर पुण्याचे सुनील घैसास सर आहेत, ते द्वारवेद म्हणजे प्रमुख प्रवेशद्वाराच्या समोर जे अडथळे येतात त्याच्यावर बोलतील, त्याच्यावर उपाययोजना सांगतील. द्वार गुणविशेष असंही ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर ते मार्गदर्शन करणार आहेत. हे यशवंत मग्गेरवार सरांचे शिष्य आहेत. सुनील पुरोहित जे अभिजित प्रतिष्ठानचे आहेत ते ॲस्ट्रोवास्तू म्हणजे वास्तू पत्रिका बघून वास्तुशास्त्र विषयक मार्गदर्शन कसं करता येईल ह्याच्यावर उपस्थित ज्योतिर्विद व वास्तुतज्ञांना मार्गदर्शन करतील. त्याच्यानंतर नरेंद्र उमरीकर सर आहेत, ते देवालयांच्या वास्तू आणि त्या वास्तू निर्मितीचे नियम कुठले आहेत वास्तुशास्त्रीय याच्यावर उत्तम मार्गदर्शन करणार आहेत. ते झाल्यानंतर आपले अविनाश मग्गेरवार सर यांची चिरंजीव आहे यशवंत मग्गेरवारांचे, ते वास्तुपुरुषावर बोलणार आहेत. त्यानंतर डॉक्टर शोभा चांदगुडे मुंबईला राहतात, त्या वास्तूमधील नकारात्मक व सकारात्मक ऊर्जा आणि त्याचा प्रभाव, परिणाम आणि उपाययोजना यावर मार्गदर्शन करतील. त्याही चांगल्यापैकी वास्तुतज्ञ आहेत. उदय कुलकर्णी जे नाशिकचे आहेत तेही वास्तुशास्त्राचे चांगले अभ्यासक आहेत, वास्तु मार्गदर्शक आहेत आणि वास्तुशास्त्राचे अनेक विद्यार्थी क्लासेस घेऊन त्यांनी घडवलेले आहेत. तर शोभा चांदगुडे ह्याच्यावर आपल्याला मार्गदर्शन करतील. जळगावचे ज्येष्ठ वास्तुतज्ञ अविनाश कुलकर्णी सर कार्यक्रमाला येणार होते, परंतु नेमका 23 नोव्हेंबर 2025 सत्य साईबाबांचा 100वा वाढदिवस आहे आणि कुलकर्णी सरांचे ते गुरु आहेत आणि कार्यक्रमाला चांगले चांगले वास्तुतज्ञ, वास्तूचे अभ्यासक, ॲस्ट्रो वास्तुतज्ञ मी बोलवलेले आहे आणि निवडलेले जे विषय आहेत ते उपयुक्त आणि मार्गदर्शक आहेत. कुठलेही ढोबळ बोथळ विषय नाही. सगळ्या वास्तुशास्त्रज्ञांना, वास्तुशास्त्र विद्यार्थ्यांना आणि वास्तुविषयक मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना याचा नक्की उपयोग होणार आहे. बाहेरून आयात केलेले हिंदी भाषिक वक्ते मी टाळलेले आहेत, कारण मला इथल्याच लोकांना व्यासपीठ देण्यात जास्त स्वारस्य आहे. तेही चांगले आहे, पण जेवढं महत्त्व आपण त्यांना इथे बोलवून देतो तेवढं आपल्या मराठी वक्त्यांना, ज्योतिषांना, वास्तुतज्ञांना तिथे दिलं जात नाही. चंद्रकांत शेवाळे दादांसारखा एखादाच माणूस असतो की जो बाहेरच्या राज्यांमध्ये मोठं स्थान निर्माण करू शकला रमलविद्येमुळे, शकले रमलविद्येमुळे. बाकी कोणाला ते शक्य झालं नाही. कोणालाही तेवढा ॲक्सेस कुठल्या बाहेरच्या अधिवेशनांमध्ये नसतो. पैसे देऊन 11,000, 12,000, 14,000, 15,000 अवॉर्ड्स घेतली जातात. अवॉर्ड्स घेण्यासाठी काय पैसे द्यायचे? आपल्याला स्वतःला आपल्या कर्तृत्वासाठी अवॉर्ड देणार आहे किंवा पुरस्कार देणार आहे, त्यासाठी आपण पैसे का भरायचे? ह्याचं कोणाकडे उत्तर आहे का? कशासाठी भरायचे पैसे? प्रत्येक गोष्टीला पैसे लागतातच का? पैशाशिवाय जग चालू शकत नाही का? हे माया, प्रेम, ममता, प्रोत्साहन देणं वगैरे काही गोष्टी आहेत की नाही? गुरुतत्व ज्योतिषशास्त्रातलं संपत चाललेल्या गडबाजीमुळे ज्यांची 65 झालेली आहे, 70 झालेली आहे, अशा अनेक ज्योतिषांना माझी विनंती आहे, गडबाजीतून तुम्ही बाहेर या. कारण तुम्हाला लोकांना आशीर्वाद द्यायचा आहे, एकत्र ठेवायचं आहे. हा माझा आहे, तो माझा आहे, तो माझा नाही, हा माझा नाही, हे दोघंच विद्वान आहेत असं काही नाही आहे.
प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पुढे जात असतो आणि मी तर माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने सगळं स्वतःच करत असते. कोणाचाच टेकू मी घेतलेला नसल्यामुळे कोण टेकू काढून मला पाडेल मी ते कधी वाटतच नाही. महाराज जिथे संरक्षण करतायत तिथे कोण कशाला पाहिजे, कोणाची गरजच काय आहे आणि कोण काय आपल्याला पाडणार आणि उभं करणार. तर माणसापेक्षा देव मोठा असतो, कधी मोठा आहे. देव श्रेष्ठ आहे. काय करायचं आणि काय नाही करायचं आणि कुठे कोणाला ठेवायचं हे तो व्यवस्थित जाणतो. त्याच्यामुळे कार्यक्रम अतिशय चांगला बसवायचा मी प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये प्रसन्न मुळे आहे, डॉक्टर प्रसन्न मुळे यांना व्याख्यान मी दिलेलं नाही. याचं कारण ते निमंत्रक आहे उद्घाटन सत्रात आणि ह्याच्यामध्ये अधिवेशनात त्यांना एक विशेष पुरस्कार आहे, महर्षी अत्री वास्तुशिल्पी पुरस्कार. ग्रामीण भागात वास्तुशास्त्राचा प्रसार त्यांनी जो केला त्याकरता त्यांना दिला जाणार आहे, म्हणून त्यांना व्याख्यान दिलेलं नाही. त्याच्यानंतर दुसरा पुरस्कार आहे तो पहिला पुरस्कार, हा दुसरा पुरस्कार आमच्या प्रसन्न मुळेनं पहिला पुरस्कार आहे तो वेदमूर्ती मोहन शास्त्री पूर्णपात्र्यांना दिलेला आहे. यशवंत मुगीरवार सरांच्या स्मरणार्थ त्यांचे शिष्य म्हणून वास्तुदीपक पुरस्कार हा विशेष पुरस्कार त्यांना देण्यात येईल. त्यांचाही वास्तुविषयक चांगला अभ्यास आहे, तरी उद्घाटक असल्यामुळे आणि वेळ कमी असल्यामुळे त्यांना बोलण्याची मी संधी देऊ शकलेली नाही. डॉक्टर चंद्रकला जोशी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आहेत. त्या अध्यक्षा असल्यामुळे त्या अध्यक्षीय सत्रात बोलतीलच. तसंच मी पुढे सांगणार आहे, मगीरवार सरांवर एक विशेष सत्र स्मृतिगंध म्हणून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मान्यवर ज्योतिषी वास्तुतज्ञ आणि त्यांचा शिष्यवर्ग त्यांच्या आठवणी सांगणार आहे. त्यांच्यावर 2 शब्द बोलून त्यांच्या स्मृतींना उजाळा देणार. त्यात चंद्रकला जोशी, त्याच्यानंतर आमचे पूर्णपात्रे गुरुजी बोलणार आहेत. त्याच्यानंतरचा जो प्रोत्साहनपर पुरस्कार आहे हा वास्तुमंत्र फाउंडेशनसाठी कल्याणचे विजय महाजन म्हणून एक उत्तम पुरोहित, उत्तम ज्योतिषी व चांगले वास्तु मार्गदर्शक आहेत. त्यांच्या संस्थेला चांगल्या कामाच्या प्रोत्साहनासाठी प्रोत्साहन पुरस्कार मी दिलेला आहे. त्याच्यानंतर अंजली पोद्दारना ह्या वेळेला मी लेक्चर दिलेलं आणि त्याही उत्तम बोलतात, कारण एवढे वक्ते बसवणं शक्य नाही. मला कुबेर उपासनेवर बोलायचं होतं. त्याच्यानंतर बाकीचेही 6 वक्ते आहेत. त्यामुळे एवढ्या 7 लेक्चर्स नंतर 1.5 तासाचा कार्यक्रम स्मृतिगंधाचा आहे, जो यशवंत मुगीरवार सरांना श्रद्धांजली देण्यासाठी आहे. त्याच्यामुळे त्यांनाही बोलायला देता आलेलं मला नाही. नरेंद्र उंबीकरनी सांगितलं बोलतीलच. त्याच्यानंतर तुमचे सुनील पुरोहित सर बोलतील आणि स्मृतिगंध कार्यक्रमामध्ये आपले जयश्री बेलसरे बोलतील, तुमचे अनिल सांगरोडकर सर बोलतील, आणखीन अन्यही आपल्या भाषणात ते उपस्थितांना योग्य ते मार्गदर्शन करतीलच. तर जवळपास 150 ते 175 वास्तुतज्ञांना, ज्योतिष अभ्यासकांना पूर्व नाव नोंदणीनी या कार्यक्रमात समाविष्ट करून घेतले जाणार आहे. ज्यांची पूर्व नाव नोंदणी नसेल त्यांना 23 नोव्हेंबरच्या वास्तु अधिवेशनात प्रवेश दिला जाणार नाही. याचं कारण हॉलची कॅपॅसिटी, अन्य सगळं नियोजन करण्यासाठी मला कुठेतरी लिमिटेशन ठेवावं लागेल. जेवढ्या जणांनी पूर्व नाव नोंदणी केलेली आहे तेवढ्या जणांनाच अधिवेशनामध्ये प्रवेश दिला जाईल. हे अधिवेशन संपूर्णतः निःशुल्क आहे. अधिवेशनात प्रवेश शुल्क मी कुठलंही घेतलेलं नाही. त्यामुळे 175 पर्यंत वास्तुतज्ञ आणि ज्योतिषी आणि बाकीच्या 25 ते 30 वक्ते, प्रमुख पाहुणे वगैरे असं साधारणपणे 200 व्यक्तींचं हे अधिवेशन अत्यंत उत्तम प्रकारे होईल. मुगीरवार सरांचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर येणार आहेत. त्यानंतर
महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोकांनी पूर्व नाव नोंदणी केलेली आहे. तुमचं सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड, त्याच्यानंतर जळगाव, धुळे, त्याच्यानंतर नाशिक, त्याच्यानंतर पुणे, अकोला, वाशिम, नांदेड, नागपूर, त्याच्यानंतर तुमचं चाकण, रावेत पासून कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातून यशवंत मग्गेरवार सरांवर प्रेम करणारे वास्तुतज्ञ, त्यांचे विद्यार्थी, वास्तुशास्त्राचे अभ्यासक, अनेक विद्वान ज्योतिषी कार्यक्रमाला येणार आहे. आणि मी नोंदणीचं पत्र काढल्या 4 दिवसातच 150च्या जवळ येऊन नोंदणी थांबली. आता लगेचच नोंदणी मला बंद करावी लागेल, कारण माझी जी लोक नोंदणी पूर्व नाव नोंदणी करतात ती कार्यक्रमाला येतात. बरं, फ्री कार्यक्रम आहे म्हणून आणि लोक भरण्यासाठी मी नोंदणी केलेली नाही. ज्यांनी नोंदणीसाठी संपर्क केला त्या प्रत्येकाशी मी दूरध्वनीवरून बोललेले आहे. ते काय करतात, वास्तुशास्त्राचा अभ्यास केलेला आहे का, वास्तुशास्त्राचं कन्सल्टिंग ते करतात का, किंवा सध्या सुरू आहे का, झालेलं आहे का, कोणाकडे शिकले, सगळी चौकशी करून त्यानंतरच त्यांना वास्तुशास्त्राचा गंध आहे अशाच व्यक्तींना नाव नोंदणीमध्ये मी सामावून घेतलेलं आहे. उगाच भरणा केलेला नाही. खूप लोकांनी नोंदणीसाठी आपले विद्यार्थी पाठवलेले. अनिल चांदवडकर सरांचे विद्यार्थी आलेले, उदय कुलकर्णींचे आले, सुनील पुरोहितांचे आले, डॉक्टर प्रसन्न मुळेंकडून आले, डॉक्टर विकास खिलारेंना कार्यक्रमाला मला बोलवायचं होतं, पण ते म्हणाले वास्तुशास्त्रात मी कन्सल्टिंग वगैरे करत नाही, त्यामुळे या कार्यक्रमाला मला बोलवू नका, मी सांगलीला येईल. त्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, तुमचं विटा, तासगाव या सगळ्या भागातून अनेक विद्यार्थ्यांना ज्यांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास केलेला आहे अशांना संमेलनासाठी पाठवलेलं आहे. त्याच्यानंतर अंजली पोद्दारांचे बरेच विद्यार्थी आहेत, चंद्रकला जोशींचे विद्यार्थी आहेत बरेच, असे बऱ्याच जणांचे विद्यार्थी कार्यक्रमामध्ये येणार आहे. फलज्योतिष अभ्यास मंडळाचे सर्व ज्येष्ठ ज्योतिषी आणि श्रीकृष्ण जकातदारांचे ज्येष्ठ चिरंजीव पंडित विजय जकातदार सर, जे माझे सर्व अधिवेशनांचे प्रमुख मार्गदर्शक आहेत, त्यांनी फलज्योतिष अभ्यास मंडळाच्या ग्रुपवर आवाहन केलेलं आहे की वास्तुशास्त्राचा अभ्यास केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रिया मालवणकरांच्या अधिवेशनास उपस्थिती दर्शवावी. आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात फलज्योतिष अभ्यास मंडळाचे वास्तुशास्त्राचे जेवढे अभ्यासक विद्यार्थी आहेत त्यांनी बऱ्याच जणांनी पूर्व नाव नोंदणी केलेली आहे. विजय जकातदार सरांचं मला बरंच वेळोवेळी मार्गदर्शन, प्रोत्साहन, आशीर्वाद लाभत असतात. आणि काय असतं, कधीही मन खचायला लागलं आणि त्यांच्याशी बोललं तर मनाला उभारी येते. मी खरं सांगते, कारण कौतुक करायची, शाबासकी द्यायची, त्याच्यानंतर समुपदेशन करण्याची जी त्यांची पद्धत आहे त्याला कुठलीही तोड नाही आणि निस्वार्थी आहेत ते, गडबाजी कुठल्या पडत नाहीत. खरंच गुरुतत्व आहे त्यांच्यामध्ये, हा माझा आहे, तो माझा आहे, हा आला तर त्याला बोलवू नका, त्याला तो आवडत नाही, हा कुठलाही भानगड ते नसतात. मला त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, दत्ताचं नाव घ्यायचं आणि पुढे जायचं, तुझं काम तू करायचं, तुला कोणाची गरज नाही, तू स्वयंभू आहे, तुझं काम उत्तम चालू आहे. तर वेळोवेळी त्यांनी मला सांगितलेलं आहे, कुठेही अडलं तर माझं मार्गदर्शन तुला लाभणार आहे, तो निश्चिंत राहा. फक्त थोडंसं प्रकृती त्यांची चांगली आहे आता, म्हणून लांबचा प्रवास करायला त्यांना तसं डॉक्टर अलाउड करत नाहीत, म्हणून त्या कार्यक्रमांना माझे येऊ शकत नाहीत. पण पुण्यात जे अधिवेशन होईल त्याच्या मात्र आशीर्वाददाता विजय जकातदार सर असतील आणि त्यात त्यांना मोठा पुरस्कारही मी देणार आहे. त्या पुरस्काराचं स्वरूप आणि नाव हे वेगळं असेल. तसंच या वास्तू अधिवेशनात जो आमचे पूर्णपत्रे गुरुजी प्रसन्न मुळे आणि विजय महाजनांना पुरस्कार देणार आहे, त्या पुरस्काराचं स्वरूप म्हणजे सन्मान चिन्ह चांगलं, पगडी, शेला, रोख रक्कम, रुद्राक्षाची चांगली माळ गळ्यात आणि नॅपकिनचा बुके, फुलांच्या बुकेपेक्षा नॅपकिन वापरता येतात म्हणून नॅपकिनचा बुके आणि चांगली रोख रक्कम असं देऊन त्यांचा सत्कार करणार आहे. त्यांना आपलं मनोगत
पुरस्कारानंतर मांडता येईल तर त्यांनी मांडायचं आहे. अध्यक्षांनाही बोलायला पुरेसा वेळ दिला जाणार आहे चंद्रकला जोशींना. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अध्यक्षांना काही अधिवेशनामध्ये बोलायलाच दिलं जात नाही. अध्यक्ष तर सगळं आढावा घेत असतो आणि भलत्याच बाहेरून आलेल्या लोकांना 60-60, 70-70, 80-80 मिनिटं बोलायला दिलं जातं आणि जो अध्यक्ष असतो तो हतबल होतो. त्याच्यामुळे कार्यक्रमाची रूपरेखा चांगली आखलेली आहे. स्मृतिगंध हा 1.5 तासाचा कार्यक्रम असेल. त्या कार्यक्रमाचे प्रमुख किंवा त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय जकातदारांचे धाकटे बंधू आणि श्रीकृष्ण जकातदारांचे 2 नंबरचे चिरंजीव जे मोठे ज्योतिषी आहेत, गोचर भ्रमणावर ज्यांचा विशेष अभ्यास आहे आणि बृहद महाराष्ट्र ज्योतिष मंडळ या संस्थेचे जे सर्व आहेत असे ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार ह्या संपूर्ण स्मृतिगंध कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. वेगवेगळी लोक त्याच्यामध्ये मग्गेरवार सरांवर बोलतील आणि त्याच्यानंतर नंदकिशोर जकातदार त्या पूर्ण 1.5 तासाच्या कार्यक्रमाचा आढावा घेऊन त्यांनाही मग्गेरवार सरांबरोबर बद्दल बोलायचं कारण त्यांचे जुने संबंध आहेत, तर ते देखील या कार्यक्रमात बोलतील. त्यांना म्हणून वेगळं असं त्यांच्या ज्येष्ठतेमुळे त्यांना महत्त्वाचं आणि वेगळं स्थान या अधिवेशनात देण्याचा मी अल्पसा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर समारोप सत्रामध्ये यशवंत मग्गेरवार सरांचे धाकटे चिरंजीव अभिजित मग्गेरवार सर असतील, ते उपस्थित असतील. त्याच्यानंतर ॲडव्होकेट मालती शर्मा ज्या जुन्या जाणत्या पुण्याच्या ज्योतिषी आहेत आणि उत्तम मार्गदर्शक आहेत, आमच्याही स्नेहचिंतक आहेत. त्यांना कार्यक्रमाचं अध्यक्षपद दिलेलं आहे. तर कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष वेदमूर्ती गिरीश लोहगावकर त्र्यंबकेश्वर हे असतील. आमचे पत्रकार, वास्तुतज्ञ आणि संत गाडगे महाराजांच्या ज्या विविध आश्रमशाळा आहेत त्याचे जे प्रमुख आहेत आणि चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळाचे कुलगुरू आहेत ते राधेश बादले पाटील हे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला समारोप सत्रात असतील. त्याच्यानंतर पुण्याच्या वास्तुतज्ञ ज्येष्ठ ज्योतिषी आणि महिला ज्योतिर्विद संस्थेच्या माजी अध्यक्ष सविता महाडिक असतील. त्याच्यानंतर प्रसिद्ध लेखक, ज्योतिष शिक्षक, महाराष्ट्र ज्योतिष परिषदेवर ज्यांनी अनेक वर्ष काम केलेले जे माझे मार्गदर्शक आहेत असे ॲडव्होकेट मिलिंद चिंदडे यांचा समावेश समारोप सत्रात असेल. त्यानंतर तुमचे छत्रपती संभाजीनगरचे एक पुरोहित आहेत, मग नाव चटकन माझ्या त्यांचं लक्षात येत नाही आहे, त्यांचाही समावेश मी केलेला आहे. वास्तुतज्ञ आहेत, पुरोहित आहेत, नाव आठवलं की मी सांगते, पटकन नाव मी विसरलेले आहे. तसंच नाशिकचे ज्योतिषशास्त्री रवींद्र बाग सर यांनाही यावेळेला समारोप सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण केलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या अंकज्योतिष, मोबाईल न्यूमरॉलॉजी, वास्तुशास्त्रावर चांगला अभ्यास करून लोकांना चांगलं मार्गदर्शन करतायत, अभ्यास वर्ग घेत आहेत अशा पुण्याच्या सासवडच्या चारुशिला कांबळे यांनाही समारोप सत्रामध्ये पाचारण मी केलेलं आहे. चांगलं काम करतायत, त्यांनाही प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे. कार्यक्रमाचं संपूर्ण सूत्रसंचालन या अपर्णा अध्यापक, छत्रपती संभाजीनगर ह्या करणार आहेत. अनेक जुने जाणती लोक विशेष निमंत्रित ज्योतिर्विद म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहतील वेगवेगळ्या ठिकाणाहून. त्या विशेष निमंत्रित ज्योतिर्विदांचा शुभेच्छा उपस्थिती म्हणून जे उपस्थित असणार आहेत त्या ज्योतिर्विदांचा, तसंच काही युवा निमंत्रित ज्योतिर्विदांचा कार्यक्रमात सत्कार केला जाईल. चांगली सन्मानचिन्ह मी बनवायला दिलेली आहेत. रुद्राक्षाची किंवा रक्तचंदनाची माळ देण्यात येईल. आमच्या गिरीश लोहगावकरांनी त्यांना बोलावल्यावर चटकन विचारलं, आपण लोकांना काय वाटायचं यावेळेला, काय भेट द्यायची अध्यात्मिक. मी म्हटलं तुम्हाला मी सांगते, कारण मी स्वतः माझ्या कुबेर उपासनेच्या व्याख्यानामध्ये कुबेर जो माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचे तो धनदायी मंत्र सांगणार आहे आणि प्रत्येकाला आध्यात्मिक भेट म्हणून
कुबेर मंत्र जपण्यासाठी एक माळ आणि जप करायला आपण ज्याच्यावर बसतो ते जपाचं आसन भेट देणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त अत्रेय ज्योतिष वास्तू आणि आध्यात्मिक संस्थेच्या नावाचं सहभाग प्रमाणपत्र आणि मेडल ह्या सगळ्या वस्तू प्रत्येक सहभागी ज्योतिर्विदांना वास्तुतंत्रांना देण्यात येतील। सगळ्यांचा सत्कार सन्मान प्रेमाने होईल, सगळ्यांना प्रेमाने भोजन दिलं जाईल, सगळ्यांना माझं सस्नेह निमंत्रण आहे। आपण जरूर कार्यक्रमाला या, परत परत या, कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा। त्याच्यानंतर मला काही कसली तुमच्याकडनं अपेक्षा नाही, फक्त एक मात्र विनंती आहे, कार्यक्रम मोठा आहे, कार्यक्रम मी गुंडाळणार नाही आहे। 1.5 तासांचं जे सेक्शन आहे ते यशवंत मग्गीरवार सरांवरच आहे, त्यामुळे कार्यक्रम संपायला कमीत कमी 7:30 वाजणार आहेत। त्या वेळेचं भान ठेवून तसं तुम्ही तिकीट बुकिंग किंवा प्रवास आणि परतीचा प्रवास कसा करायचा हे ठरवा। घाई गडबडी धक्काबुक्की वगैरे हे काहीही अनेक संमेलनांमध्ये होतं। प्रमाणपत्र घेण्यासाठी लोक लोटालोटी करतात, लवकर जायचं असतं, लवकर निघायचं असतं, असं काही करू नका। शांतपणे बसा, सगळ्या वस्तू प्रत्येकाला मिळतील। तुम्ही जसं प्रेमाने येणार आहात तसे शिस्तीने वागा, शिस्तीने सगळं स्वीकारा आणि अतिशय सुखरूप प्रेमाने जा। सगळ्यांना प्रेमाची आणि कळकळीची माझी विनंती आहे की कुठेही कार्यक्रमाला गालबोट छोट्याशा कारणावरून लागेल असं कोणीही वागू नका। माझी स्वतःची एक यंत्रणा आहे, ती कार्यक्रमाच्या उभारण्यासाठी मला मदत करते आहे। अविनाश मग्गीरवार आणि ह्यांनी मला सांगितलेलं आहे, अभिजित मग्गीरवार दोघांनी, की काही मदत लागली तरी आम्ही करू आणि ते तत्पर आहेतच। त्याच्याबरोबर जयश्री मग्गीरवार आणि प्रीती मग्गीरवार ज्या सुनबाई आहेत यशवंत मग्गीरवार सरांच्या, त्या शुभेच्छा उपस्थिती म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तुमच्या स्मितागिरी पुणे ह्यांचं सध्या वास्तूंवरचे यूट्यूब चॅनल आणि व्हिडिओ गाजतायत, त्या सत्राध्यक्ष एका सत्राच्या, आणि ज्योतिषशास्त्री श्रीनिवास रामदास सर नाशिक हे एका सत्राचे सत्राध्यक्ष म्हणून कार्यरत राहणार आहेत। तर शुभेच्छा उपस्थितीमध्ये पुण्याच्या ज्येष्ठ ज्योतिषी रजनी साधले मॅडम आणि अन्य अनेक जण असतील। मी कोणाचं तरी नाव विसरलेलं आहे, ते तुम्हाला मला आठवतच नाही आहे मी कोणाला बोलावलं आहे ते, कारण कामाचा मलाही ताण असतो, त्याच्यामध्ये कधी कधी असं होतं। पण त्यांना सन्मानाने सगळ्यांना मी बोलावलेलं आहे, सगळे लोक येणार आहेत। सगळ्यांना अत्यंत प्रेमाची आणि कळकळीची माझी विनंती आहे की कोणी माझ्यावर रागवू नका, कारण जागांचं मला लिमिटेशन आहे, हॉल खूप मोठा नाही, त्यामुळे काही जणांना मला नाही म्हणावं लागेल, नाही म्हणावं लागलेलं आहे। त्याने माझ्यावर राग न धरता सांगलीच्या कार्यक्रमाला यावं। सांगलीला 200 ते 250 जणांसाठीचा मोठा हॉल आहे, तिथे तुम्ही या, तुमचं आदरातिथ्य करेल। दत्ता महाराज सगळ्यांचं संरक्षण करतील, सगळ्यांना सगळ्यांच्या कुटुंबियांना ते तारतील हा मला विश्वास आहे। आणि मी प्रत्येकालाच एक गोष्ट सांगते की तुम्ही दैवावर आणि कर्मावर दोघांवरही विश्वास ठेवा आणि वाटचाल करा। तुमचं जे काही नशिबात आहे ते कोणी घेऊ शकणार नाही, आणि माणूस तुम्हाला देण्या इतका मोठा नाही, देईल तर तुम्हाला परमेश्वर देईल। तुम्ही विश्वास ठेवा मनगटावर, कुठेही कष्टी होऊ नका, कुठेही हलू नका, काही होऊ नका। तुम्हाला कधीही गरमगणितपणा आला, उपासना करा, परमेश्वराला शरण जा, आनंदी राहा आणि सगळ्यांनी कार्यक्रमाला या। सगळ्यांना कळकळीचं आव्हान आणि प्रेमाचं निमंत्रण आहे। सद्गुरू अण्णा महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, शनिदेवताय नमः, कुबेर महाराज की जय। नमस्कार।